हे काय झालं? कोणी त्रास दिला का? हां, तसं असेल तर मला सांग. आत्ता येताना काही झालं का? नाही, असं काही नाही आहे. मन डोळ्यातले अश्रू बाहेर पडण्याआत ती पटकन त्याला बिलगली. तिचा जडावलेला आवाज त्यालाही समजला. त्याला घट्ट बिलगलेली ती अन तिची अधिकाधिक घट्ट होत जाणारी मिठी त्यालाही वेगळीच वाटत होती. नाही तर मग अगं अशी रडत काय आहेस तू? हे मृण्मयी, आपण ऐकत आहात गुंतनिया आतुर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. गुंतनिया आतुर फिरुनी भाग 56. मृण्मयी ऑटोमधून उतरली आणि ऑटोवाल्याचे पैसे देऊन जरा गडबडीतच ऑफिसमध्ये जायला निघाली. ऑटो तिला सोडून लगेचच निघून गेली, पण एवढ्यात तिची नजर दूर ऑटोमधून तिला पाहून ऑटो थांबवलेल्या दुर्वेशकडे गेली. बहुतेक तो तिचा पाठलाग करत तिथं आलेला. ती कुठे जाते पाहत असावा, दुरूनच तिला इशारा करत होता. ती मात्र पुरतीच घाबरलेली. बापरे, आता आपलं काही खरं नाहीये. त्याने तर पाहूनही घेतलं आपण कुठं जातोय. ती पटकन त्याच्याकडे दुर्लक्ष करतच ऑफिसमध्ये निघाली. धावतच ती जिन्यानेच वर ऑफिसमध्ये आली आणि आत कौस्तुभच्या केबिनमध्ये आली. धावण्यामुळे धाप लागलेली तिला, शिवाय तिचा रडल्यामुळे आणि भीतीमुळे चेहऱ्यात बराच फरक पडलेला. ओ मृण्मयी, आलीस, बरं झालं. तुलाच फोन करणार होतो आता, तो म्हणाला. तसं तिनं त्यावर हलकेच स्मित केलं. अर्थात ते स्मित नेहमीसारखं नव्हतं, त्यालाही जाणवलेलं. तिनं दोघांचा टिफिन एक साईडला ठेवला आणि त्याच्यात समोरच्या खुर्चीमध्ये बसली. मृण्मयी, काय ग, अशी टेन्शनमध्ये का वाटतेस? नाही, कुठे काय? काय काम करायचंय सांगा ना मला. हो, आलीस की लगेच कामाला सुरुवात करणार आहेस का? करशील ग, आधी इकडे. तो उठला आणि तिलाही उठवलं. तिला घेऊन बाजूला आला आणि तिच्या चेहऱ्यावर आलेल्या बटा बाजूला सारत तिला न्याहाळू लागला. पण आज तिला त्याच्या नजरेत पाहायला काही जमतच नव्हतं. काय करताय? आपण ऑफिसमध्ये आहोत, ती खाली पाहत म्हणाली. कारण तिच्या डोळ्यात मघाचा प्रसंग आणि ते दुर्वेशचा पाठलाग करणं याने पुन्हा पाणी भरू लागलेलं. हो, मला माहिती आहे आणि हे माझंच ऑफिस आहे, पण हे काय, एवढी नर्वस का झाली आहेस आणि दमल्यासारखीही वाटतेस? माझ्याकडे पाहतही नाही आहेस म्हणत त्याने तिची हनुवटी हळूवार वर उचलली. पाहतो तर तिच्या डोळ्यात पाणी. हे काय झालं? कोणी त्रास दिला का? तसं असेल तर मला सांग. आत्ता येताना काही झालंय का? नाही, असं काही नाहीये म्हणत डोळ्यातले अश्रू बाहेर पडण्याआत ती पटकन त्याला बिलगली. तिचा जडावलेला आवाज त्यालाही समजला होता. त्याला घट्ट बिलगलेली ती आणि तिची आजची अधिकाधिक घट्ट होत जाणारी मिठी त्यालाही वेगळीच वाटत होती. अगं नाही तर मग अशी रडत कायस तू? हे मृण्मयी, तो तिला आणखी घट्ट मिठीत घेत तिच्या पाठीवर चोळत म्हणाला. पण ती काहीच बोलत नव्हती, फक्त मुसमुसत रडत होती. तिला अनावर झालेलं आणि शब्दही फुटतच नव्हते. मृण्मयी, इथे माझा जीव जाईल आता. अगं बोल ग, कोणी त्रास दिला असेल तर सांग, मी त्याला बघतो. मृण्मयी, ए मृण्मयी यार. तिला धीर द्यायचा, कधी तिला बोलतं करण्याचा तर कधी तिला शांत करण्याचा त्याचा जिकरीने प्रयत्न चाललेला. आणि एक क्षणाला ती शांत झाली. काही नाही झालंय, मी ठीक आहे. नाकवर ओढत ती बाजूला होत म्हणाली, जणू काही झालंच नाही. इतका वेळ माझा जीव खाऊन काहीच झालं नाहीये मृण्मयी. दिस इज नॉट डन. बोल आता तू. नाही, आता तर बोलच. ती बाजूला निघालेली टेबलकडे तिचा हात पकडून त्याने तिला थांबवलं. काही नाही हो, बस मला सोडून नाही ना जाणार तुम्ही कौस्तुभ.
मला नाही सहन होणार. खूप सवय लागली आहे तुमची. तुम्ही सोडलं तर मी जगू नाही शकणार. भरलेल्या डोळ्यांनी ती त्याला म्हणाली, मी असं काही बोललो का तुला? मग हा विचार का आला तुझ्या मनात? असाच, ती खाली पाहत म्हणाली, असाच. अरे यार मृण्मयी, काय ग? नाऊ लिसन केअरफुली. आय प्रॉमिस यू, मी तुला कधीच सोडणार नाहीये, कधीच. कळालं? ओके, चला मग काम करू. आणि आज ती तुमची समीरा दिसत नाहीये. ती समोरच्या खुर्चीवर बसत म्हणाली. ती आज सुट्टीवर आहे म्हणून म्हणालो बरं झालं आलीस. तुला मेल टाईप करता येतो का? तू त्याच्या खुर्चीवर बसत म्हणाला. अहो येतो ना. ठीक आहे, मग मी सांगतो, तू टाईप कर. आज आपण मेल टायपिंगपासून सुरू करू. त्याचा लॅपटॉप तिच्याकडे वळवत तो गोड हसत म्हणाला. ओके. खरं तर शांत नव्हतं तिचं मन आतून. भीती वाटत होती त्या दुर्वेशची. तो काहीही करू शकतो, त्याचा काहीच भरोसा निश्चितच नव्हता. आणि इथून बाहेर पडताना रात्री कौस्तुभला गाठून तो काही बोलला तर तिच्यासाठी हे फार कठीण झालं असतं. तसंही तिला डान्स क्लाससाठी 4ला निघावं लागणार होतं. ती त्यासाठीच घाबरलेली. आणि अशा परिस्थितीत तिचं मन आतून तिला शांत बसूच देत नव्हतं. आणि तसं काही झालं तर कौस्तुभ किती हर्ट होतील याचा विचारही ती करूच शकत नव्हती. आणि यानेच तिला दरदरून घाम फुटत होता, जरी ती AC मध्ये बसलेली. मृण्मयी, लिहितेस ना? मी बोललो काहीतरी. हो सांगा ना, ती भानावर येत म्हणाली. लिही. मेरी हर मनमानी बस तुम तक. काय काय बोलताय हे? ती हसली. हो मग काय. बातें बचकानी बस तुम तक, मेरी नजर दीवानी बस तुम तक, तुम तक तुम तक तुम तक सोनिया रे, तुम तक अर्जी मेरी, बस आगे तेरी मर्जी. तो तिच्याकडे एकटक पाहत चक्क गाणं म्हणत होता आणि तिला प्रचंड हसू येत होतं. ती मनमोकळी हसत होती खरं तर, पण एक क्षणाला तिच्या डोळ्यातून पुन्हा पाणी खळखळणं बाहेर आलं. तशी ती एकदम शांत झाली आणि तिनं तिचे डोळे एका हाताने झाकले. अरे काय काय चाललंय तुझं मृण्मयी? सॉरी, बोला ना, काय लिहायचंय? पुढच्या क्षणाला ती स्वतःला नॉर्मल करत म्हणाली. तू रडत करणार त्यापेक्षा माझा मी करतो. आण. तो लॅपटॉप माघारी घ्यायचा प्रयत्न करत म्हणाला, पण तिनं तो सोडला नाही. नाही, मी करते ना. मग काय, मी तुला हसवण्यासाठी इतकं काही करतोय आणि तू रडत आहेस. कम ऑन यार. बरं सांगा ना आता सिरियसली सांगा. हा ओके सांगतो म्हणत त्याने तिला ईमेलचा मजकूर सांगायला सुरुवात केली आणि ती टाईप करत होती. मनात मात्र ते द्वंद्व तिला त्रास देतच होतं. आता 4 वाजता निघायचं होतं तिला डान्स क्लाससाठी, पण तिचे पाय निघत नव्हते. तिला त्याला आत्ता काही करून ते सांगायचं होतं, पण सुरुवात कशी करायची ते काही कळत नव्हतं. त्यात त्याचा महत्त्वाचा कॉल चालू होता. कुणाला तरी काहीतरी चिडून बोलत होता. कामात काहीतरी गडबड झाली असावी. इकडे मृण्मयी मात्र तिच्याच विचारात गुरफटलेली. आपण गेल्यावर तो इथे आला वगैरे तर, किंवा कौस्तुभ घरी निघतील तेव्हा आला तर. नको, एवढी मोठी रिस्क मला घ्यायची नाही. त्यापेक्षा आत्ता जे होईल ते होईल. तसंही मला ते समजून घेतीलच. कदाचित थोडे रागावतील वगैरे, पण निदान सोडणार तर नाहीत. मगाशी त्याचं ईमेल टाईप करायला सांगताना मिश्किलपणे तिच्यासाठी गाणं म्हणणं, ते प्रेमाने पाहणं तिला शब्दात व्यक्त करता येत नव्हतं. आणि हे आता तिला हरवायचंही नव्हतं. आणि त्यासाठी आधीच ते सगळं मी स्वतः त्यांना सांगणं योग्य आहे असं तिला वाटत होतं. ती मनाशी ठरवत होती त्याला आजच बोलायचं, पण फक्त तिला त्याला कसं बोलावं हे समजत नव्हतं. एवढ्यात त्याचा आवाज आला. बहुतेक त्याचा तो फोन कॉल संपला असावा. मृण्मयी,
काय ग, निघायचं ना? कसला विचार करत आहेस? का मी येऊ सोडायला? चल, तसंही आता फारसं काही काम नाही आहे. तुला सोडून मी घरी जाईन. हो, असं चालेल ना? अगं म्हणजे मी तुला तुझ्यासोबत यायला हवं होतं का? मग तसं आधीच विचारायचं ना मला, मी आलो नसतो का? अहो तसंच काही नाही आहे. चल मग निघू. तो बाईकची की घेऊन लगेचच उठला. आज बाईकवर आलाय का तुम्ही कौस्तुभ? हो का? अजूनही बाईकवर बसायची भीती वाटते का तुला? हां? तो हसत म्हणाला. नाही हो. ती वेगळीच भीती दडवत म्हणाली. दोघंही केबिनमधून बाहेर पडले. तो ऑफिस बॉयला सगळं बंद करायला सांगत होता, पण तिचं मन काही आतून शांत नव्हतं. आपण इथून ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर तो दुर्वेश अचानक समोर आला तर काय? तिला विचारानेच भयंकर भीती वाटली. एव्हाना कौस्तुभने येऊन तिचा हात पकडला. मृण्मयी, चल ना, निघायचं. 1 मिनिट थांबा ना कौस्तुभ. काय झालं? कौस्तुभ, मला तुमच्याशी जरा बोलायचंय. हो का? बोल ना मग. एवढा कसला विचार करतेस? बोल. इथे नको, केबिनमध्ये चला ना, ती बारीक तोंड करून म्हणाली. ओ, केबिनमध्ये? बरं, ओके. एक थोडे 5 मिनिट दे. हां, आलोच आम्ही. ऑफिस बॉयला सांगत तो तिच्यासोबत आत आला. ती चक्क केबिनमध्ये म्हणाली पाहून त्याला खरं तर हसू आलेलं. बरं बोलतेस का आता? असं अगदी केबिनमध्ये घेऊन आली आहेस? एवढं काय महत्त्वाचं बोलायचं आहे तुला माझ्याशी? हां, तो गूढ हसत म्हणाला. तिचा मात्र जीव घशाशी आलेला. कशी सुरुवात करावी तिलाच समजत नव्हतं. तिची हातांची चळवळ नेहमीप्रमाणे सुरू झाली. तसा त्याने तिचा हात पकडला, तिला खुर्चीजवळ ओढलं. मृण्मयी, आधी बस इथं निवांत. तिला खुर्चीवर बसवत तिला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला. ती आता अगदी त्याच्या समोर बसलेली. तिचे हात अजूनही त्याच्या हातात होते. बोल आता, बिनधास्त बोल. तिचा मात्र श्वास जडावत होता. जीभ उचलली जात नव्हती. घशाला कोरड पडल्यासारखं होऊ लागलेलं. अगं बोल ना, काय एवढं सिरियस आहे का? तो बरेच हसत म्हणाला. कौस्तुभ, आय एम सॉरी. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. हां, बोल तर. मी मागं तुमच्याशी ते तसं वागायचे आणि हो, मला माहिती आहे. तो विषय आत्ता कशाला काढतेस? झालंय ना सगळं ठीक, सोडून दे. नाही ना सोडता येते असं. माझं मन शांत नाही राहते. ती अगदी अस्वस्थपणे उठून बाजूला खिडकीजवळ जात म्हणाली. तसा तोही उठून तिच्या मागं आला. मृण्मयी, बोल ग, काय त्रास देतंय तुला? कौस्तुभ, मी ते तुमच्याशी चिडून वागायचे त्याला काही कारण होतं. ते म्हणजे मला ते माझ्यावर एका मुलाने रेप करण्याचा प्रयत्न केलेला. म्हणून मला भीती वाटायची त्या गोष्टींची. चीड यायची, मुलांचा राग यायचा आणि म्हणून. हो, प्रेम होतं माझं त्याच्यावर, पण तो असं कधी वागेल असं. शब्दांची जुळवाजुळव करत ती अडखळतच सांगायचा प्रयत्न करत होती आणि ते ऐकून कौस्तुभच्या पायाखालची जमीन सरकली. पटकन मृण्मयीकडे जात त्याने तिला स्वतःकडे वळवलं. ए मृण्मयी, हे खोटं आहे. हां, काय म्हणालीस? रेप करण्याचा प्रयत्न केला? नाही हां, हे असं तुझ्यासोबत नाही झालं आहे. नक्षत्र तर मला बोलली होती की तू झालेला रेप फक्त पाहिला आहेस आणि म्हणून तुला भीती वाटत होती, बरोबर ना? नक्षू, ती तुम्हाला बोलली, पण का? हे असं बोलली का ती तुम्हाला? पण ती का बोलली असं? हो, कारण सॉरी, मी गेलो होतो तिला भेटायला तेव्हा, कारण तू तर काय सांगायला तयार नव्हतीस ना, म्हणून. बट तेच खरं आहे, राईट? ते खोटं आहे. मृण्मयी, टेल मी, हे खोटं आहे.
त्याने तिला जोराने हलवत विचारलं. ती मात्र घाबरून फक्त नकारार्थी मान हलवत होती. तसा त्याच्या डोळ्यात अंगारच पेटला. त्याने तिला जवळजवळ मागे ढकललं. म्हणजे तुझ्या घरच्यांनी आम्हाला फसवलंय तर? तरीच म्हटलं, एवढी सुंदर मुलगी कशी काय विना लग्नाची आहे आणि मला भेटते? वा. आणि प्रेमात होतीस तर तू कोणाच्या तेव्हा? वा, हे आज तर काही नवीनच समजतंय मला वाटलं माझी बायको अगदी साधी भोळी आहे. दिस इज नॉट एक्सेप्टेबल. हा मृण्मयी, असं का बोलताय कौस्तुभ? अहो, माझी चूक होती ती. त्याने नाटक केलं होतं माझ्याशी प्रेमाचं. मला नव्हतं हो माहीत. मला नाही ओळखता आलं. दादाचा बदला घ्यायला तो असं वागलेला माझ्याशी मी फक्त शिकार झाले. पण दादाला कळताच दादाने येऊन वाचवलेलं मला. मी तुम्हाला सांगायला हवी होती एवढी मोठी गोष्ट. हे चुकलं माझं, मला माहिती आहे. पण म्हणजे इतके दिवस झालं खोटंच खरं समजून चाललोय ना मी. आणि तू आता बोलतेस हे? पण नक्षत्रा खोटं बोलली, तुझे आई वडील. आणि आता हे सांगून मी माफ करेन असं वाटतं का तुला? ते काही नाही, तू चल घरी. अहो, घरी कशाला? आधी माझं ऐकून तर घ्या सगळं. घरी सर्वांसमोर नको हे. का? कळू दे त्यांनाही की कसं मला फसवलंय तुझ्या घरच्यांनी. आय एम सॉरी कौस्तुभ, माझी चूक आहे यात. मला माहिती आहे मी चुकले आणि मी माफीही मागते तुमची. आय एम सॉरी मृण्मयी. माफी मागून माफ करणं नाही जमणार आहे मला यावेळी. कारण आय फील टोटली चीटेड. तुझी तर चूक आहेच आणि तुझ्या आई वडिलांची त्याहीपेक्षा जास्त आहे. आणि आता हे सांगून तू काय माझ्यावर उपकार करतेस का? आणि मग एवढं होऊन त्या सेशन करणाऱ्या मॅडम मला काही बोलल्या कशा नाहीत का? तिथंही खोटंच बोलली होतीस? नाही, मी खोटं नाही बोलले काही कौस्तुभ. आय एम सॉरी ना. प्लीज माफ करा. तुम्ही प्रॉमिस केलं होतं मला सोडणार नाहीत. ती त्याला एवढा चिडलेला असूनही जाऊन बिलगली. तसं त्याने तिला फोर्सफुली बाजूला केलं. ए मृण्मयी, आत्ताच्या आत्ता चल बोललो इथून, कळलं ना? म्हणत तो तिथून बाहेर पडला. अहो पण कौस्तुभ, थांबा ना. ती त्याच्या मागोमाग धावली पण तो खालीही निघून गेलेला. तो बाईकजवळ आलेला. आता तो चांगला चिडलेला आणि तिला त्याचं असं तिच्यावर चिडणं सहन होत नव्हतं. पाहते तर बाईकवर बसत आणि बाईक स्टार्टसुद्धा केली होती त्याने. ती त्याच्या मागे जाऊन मुकाट्याने बसली आणि बाईक वेगाने घरी निघाली. तो इतका चिडेल याची अपेक्षा तिला अजिबातच नव्हती. आता तो काय करेल काय नाही तिलाच कल्पना करता येत नव्हती. टेन्शन ही खूप आलेलं तिला. पुढं काहीतरी भयंकर घडणारे जे तिला नकोय ही जाणीव तिला आतून पोखरून टाकत होती आणि डोळे अविरत वाहत होते. आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. अपेक्षा सुद्धा नव्हती एवढा कौस्तुभ चिडलाय मृण्मयीच्या सत्य सांगण्याने. तुम्हाला काय वाटतं, तिनं त्याला सांगून बरोबर केलं का? नाहीतर दुर्वेश तर होताच. त्याच्याकडून त्याला कळलं असतं तर तो आणखीनच चिडला असता. बघूया आता काय होतंय पुढील काही भागामध्ये. ऐकत रहा गुंतन्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.